मुलं दूधच पित नाहीयेत, हा एक प्रश्न असतो. मग यासाठी काय करायचंय? आईनी पुन्हा तेच दूध जेव्हा ती देतीये तेव्हा दुधाचा ग्लास काय करतो, चमच्यानी साखर टाकते आई. मुलं दूध पित नाहीत. तो कोणता कोको किंवा कोणती मुलांची पावडर असते, चिमटीनी घ्या, साखर चिमटीनी घ्या. आणि आईनी पुन्हा तेच करायचंय. आपण कुंकुम तिलक लावतो, कुंकू वाहताना या पद्धतीने वाहतो, तसं चिमटीमध्ये साखर घ्यायची, दुधात टाकायचे. माझा मुलगा जे दूध आहे ते पिणार आहे आणि या दुधामुळे त्याची कार्यशक्ती वाढणार आहे, त्याची तल्लख बुद्धी होणार आहे. म्हणून ती चिमटभर साखर टाका आणि मग बाकीची तुम्ही चमच्याने टाकून ढवळून दूध प्यायला द्या. मुलगा दूध पिणार आणि त्याच्या अंगी लागणार. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, जगात एकमेव शक्ती अशी आहे की प्रचंड ताकदरीत्या काम करते. ती शक्ती आहे फक्त आईची शक्ती आहे, त्या आदिशक्तीची शक्ती आहे. आणि ही जी मातेची शक्ती आहे तिला कोणीच नाकारू शकत नाही. फक्त याचा वापर आपल्या कल्याणासाठी करा. ही शक्ती नेहमी वाया जाते. आरडाओरडा करण्यात, मुलांवर ओरडण्यात नका करू. अंजारा गोंजारा माया करा मुलांना आणि असं छान आईच्या शक्तीचा वापर नक्की करा. सर खूप उपाय होणार आहे आईंना घरच्या. करेक्ट. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्राने आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मकरंद सरदेशमुख. आपल्याला पुण्याहून एक फोन आलाय. मीना बोलतात आपल्याशी. मीना, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. मीना, आपला प्रश्न विचारा. फोन तांत्रिक ह्याच्यामुळे फोन हे झालाय. सर, नेहमीप्रमाणे आपल्या इफेक्टिव्ह टिप्स काय असतील आज? येस, आजच्या इफेक्टिव्ह टिप्स. आता सगळेजण वह्या पुस्तक घेऊन बसले असतील. सर आज काय नवीन सांगणार टिप्स? तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की दरवाजातून आल्यानंतर पहिल्यांदा शूज रॅक तुमचं दिसलं नाही पाहिजे. शू रॅक बंद पाहिजे. चपला उघड्या टुकड्या ठेवू नकात. दरवाजात वाटेत कुठलाही अडथळा ठेवू नकात. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तुमच्या घरामध्ये जो उमरा आहे त्या उमऱ्याला हळदीच्या पाण्याने तुम्हाला पुसायचा आहे. हळद पाण्यात कालवायची, उमरा क्लीन करून घ्यायचा. का तर हळद अतिशय महत्त्वाची निर्जंतुकीकरण करते. खडे मिठाच्या पाण्याने फरशी रेग्युलर पुसून घ्यायची आणि खडे मीठ जे आहे ते कोपऱ्यातनं घ्या. कारण सगळा कचरा आणि डस्ट ही कोपऱ्यात जाऊन बसते. घरामध्ये कुठं तुटलेली फरशी असेल, तुटलेल्या काचा पडलेल्या असतील, कुठं अडगळ भंगार पडले असेल तर पहिली काढून टाका. कपाटाचे आरसे तुटले असतील तर ते बदलून घ्या. घरामध्ये कुठं तुम्ही काही बांधून ठेवलेल्या लिंबू मिरच्या किंवा इतक्या गोष्टी, वास्तुशांतीचे नारळ, 25-25 वर्ष वास्तुशांतीचा नारळ मी स्वतः काढलेला आहे. तर हे असं जे काही आहे ते मित्रांनो नक्की काढून ठेवा. कारण विषय असा आहे की निगेटिव्हिटी निर्माण होऊन जाते. तुमच्या घरामध्ये सगळ्यांची दर शनिवारी दृष्ट काढायची. दृष्ट काढणे म्हणजे ऑरा क्लिनिंग आहे. जुने कपडे, जुने मटेरियल तुमच्या घरामध्ये असेल ते काढून टाका. त्यानंतरनं तुम्ही चप्पल विकत घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं की 7 महिन्यांनी टाकून द्यायची. एक चप्पल कमीत कमी 5-5 वर्ष वापरणारे व्यक्ती मी स्वतः पाहिलेले आहेत. त्या चप्पलीबरोबर सगळी निगेटिव्हिटी येते. 7 महिन्यानंतर चप्पल टाकून द्यायची आहे. आपण कोणकोणत्या ठिकाणी गेल्यानंतरनं दोरे वापरतो, गळ्यामध्ये दोरा असतो, इथे असतो, तर 6-6, 5-5 वर्ष एक दोरे नका वापरू. हे जे दोरे असतात ना, या दोऱ्यांमध्ये डस्ट जाऊन बसते. त्यामुळे हा दोरा जो आहे तो साधारणतः तुम्हाला 1-2-3 महिन्यांनी बदलायचा आहे. यानंतर अजून इफेक्टिव्ह तुम्हाला उपाय सांगतो. हातामध्ये लाल कलरचा दोरा वापरा. वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर मी प्रत्येकाला देत असतो. साधा दोरा आहे, हातामध्ये घाला. यश आणि कॉन्फिडन्स तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाईल. तुम्ही ज्या या अंगठ्या घालता ना, या अंगठ्या तुम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा खडे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. क्लीन करा. दात घासाचा ब्रश असतो, अंगठी काढा, स्वच्छ करा आणि ती पुन्हा वापरा. कारण याच्यामध्ये अंगठी घातल्यापासून सर खूप छान झालं, परंतु नंतर काय झालं, प्रॉब्लेम सुरू झाले. पण अंगठी काढलीच नाही, स्वच्छच नाही केली. कारण यामध्ये कॉस्मिक एनर्जी जी येते त्याच्यामध्ये डस्ट जाऊन बसले की त्याचं काम थांबतं. त्यामुळे ही अंगठीसुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची. रोज तुमचा जो दरवाजा आहे तो दरवाजा सकाळच्या वेळात आणि संध्याकाळच्या वेळात उघडा ठेवा. येणारी लक्ष्मी जी आहे ना, ती लक्ष्मीचं आगमन आपण थांबवतो. दरवाजा करकर वाजत असेल तर त्याला खोबरेल तेल घाला. कारण किरकिर वाढते दरवाजा जर आवाज करत असेल तर. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर किंवा ज्या आपल्या किल्ल्या असतात त्या अडकून ठेवू नकात. मुख्य दरवाजा जो आहे तो अतिशय महाद्वार म्हणतात. त्या मुख्य दरवाजाच्या मागे झाडू, केरसुणी किंवा डस्टबिन अजिबात असं ठेवू नकात. मुख्य महाद्वार म्हणजे आपला चेहरा आहे. तुमचं मुख, तुमचा हॉल अतिशय उत्तम छान पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची इफेक्टिव्ह गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या कुलदैवतांचं नामस्मरण करणे
कुलदेवतांना दरवर्षातून एकदा जाणे, त्यानंतरनं बालाजी लक्ष्मी यांना काही ना काहीतरी आपण त्यांच्या पेटीमध्ये दान टाकणे, गरीब लोक जे आहेत त्या गरिबांना मदत करा, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना पैशाची मदत करा, ज्यांच्याकडे कपडे लेते नाही आहेत त्यांच्याकडं त्यांना मदत करा. कारण व्यवसाय मित्रांनो, जो आपल्याला परमेश्वर देतोय तो आपण कुणाला तरी दिलं पाहिजे, कारण दिल्याने वाढत जातं. नाही तर काय होतं, आपण घेतो 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 पण देत नाही. त्यामुळे दान धर्म करणे, स्वतःचं आचरण चांगलं ठेवणे, सत्कर्म नेहमी करा. तुम्हाला जर जी गोष्ट वाईट वाटते ती कधी करू नका, जे चांगलं वाटते ते नक्की करा. पुढचा उद्याचा दिवस तुमचा खूप छान जाणार आहे. सर, शेवटच्या टप्प्यात आलोय. तुम्ही मार्गदर्शनासाठी जाता, वास्तू व्हिजिटसाठी जाता, नेमकं तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं? नक्कीच तुम्हाला वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. वास्तू तथास्तूचं ऑफिस हुडकणं सोपं आहे. गुगल मॅपवरती वास्तू तथास्तू टाका, तुम्हाला पुण्यात लोकेशन मिळेल. माझं ऑफिस लोकमान्य नगर सदाशिवपेठ येथे आहे. 90 21 900 600 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवा. वास्तू व्हिजिटला मी स्वतः येणार आहे. थोडीशी माफी असावी, वास्तू व्हिजिटला थोडासा वेळ लागू शकतो, खूप अपॉइंटमेंट्स आहेत, प्रत्येक ठिकाणी मला जायचं आहे, मी असिस्टंट कुठलाही ठेवलेला नाही आहे. वास्तू व्हिजिटला मी स्वतः येणार आहे. संपूर्ण तास दीड तास वेळ देऊन घराचा कानाकोपरा चेक करून व्यवस्थित रिपोर्टिंग करून वास्तू व्हिजिटमध्ये असणारी इफेक्टिव्ह यंत्र कशी लावायची, कसा वापर करायचा, भरपूर अशा टिप्सचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले जातात वास्तू व्हिजिटमध्ये. अशी भरगच्च मस्त वास्तू व्हिजिट तुम्ही लवकरात लवकर करून घेणार आहात वास्तू तथास्तू ऑफिसला कॉन्टॅक्ट करून. नक्की सर, ॲक्च्युली खूप प्रश्न आहेत पण वेळेमुळे थांबावं लागतंय. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज तुम्ही आलात आणि गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्राच्या मार्गावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप नक्कीच धन्यवाद. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, वास्तू तथास्तु. धन्यवाद सर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण सरांचा पुढचा कार्यक्रम 13 जून आणि 11 जुलै ह्या दिवशी होणार आहे. पाहायला विसरू नका. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय आणि नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार.